आता पाहूया राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा आढावा। मुसळधार पावसाचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला फटका। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला पाणी साचलं। कार्यालयात जाताना नागरिकांना अडचणी। हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। आजेगाव गावाजवळील ओढ्याला पूर। ग्रामस्थांचा शहरासोबत संपर्क तुटला। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला। कणकवली आजरा राज्य महामार्गावर गड नदीचं पाणी। वरवडी या ठिकाणी गड नदीचं पाणी। रस्त्यावर वाहतूक ठप्प। मालवणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प। महाड तालुक्यात तुफान पाऊस। चांदोशी बावळे गावाचा संपर्क तुटला। काळ नदीला आलेल्या प्रचंड पाण्यामुळे बिरवाडी कुंभारवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद। चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांच्या वस्त्यांची वाताहत। तिवरे गावात धनगरवाडीतील ग्रामस्थांचा खडतर प्रवास। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। रिसोड तालुक्यातील अंचळ जोगेश्वरी परिसरातून वाहणाऱ्या काज आणि उतावळी नदीला पूर। नद्यांचा गावाला वेढा तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। ठाण्यातील शिळफाटा ते दोस्ती संकुलपर्यंतच्या रोडवर पूर परिस्थिती। संपूर्ण परिसर जलमय झाल्याने काही गाड्या आणि रिक्षा पाण्यात अडकल्या। भिवंडीत रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी। बाजारपेठेत साचलेल्या पाण्यात चक्क उतरला स्पायडरमॅन। बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अनेक लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। चिखली ते मेहकर रस्ता, नागपूर ते मुंबई महामार्गासह इतर रस्ते बंद।